अगं आई पाणी काढून टाकायला लागलं तर झाडे नासून चालले वाळू वाळू चालले लागले हो. आता कसं करावं मग आता तेव्हा आहे का वाळून चालले काय करावं रे? आता सगळं गेलं की रे आता पाण्यातले झाड राहत नाही तर बघ काय करायचं इलाज सांग आता. आता ही झाड पाणी जर काढून दिलं नाही तर नासून जातील बघ आता झाड. आता कुठं पाणी इकडं काढून दे बरं एवढं खंडावं काय उमाट किती आहे बघ बरं इकडं. बकेट आणून तर काढून टाकायचं पाणी इकडं. बकेट पाणी कवा काढावं बकेटातून. झाड नासून नासून जातील थोडे दिवस आणखी पाणी जर राहिलं ह्याच्यात नासून जातील झाड. काय करावं आता इलाज. आता ही एवढं मोठं लय झाड अवघड झालं तिकडून बी उमाठ आहे इकडून उमाठ आहे तिथं खडा आहे. आता कसं पाणी काढायचं सांग आता. म्हणलं 10 बाऱ्या म्हणलं होता उन्हाळ्यात तिथं मुरुम टाक बाबा आपला. काहीतरी करावं लागेल आता. ही हातात तोंडाला आलेला घास जाईल. तोंडाला आलेला घास जाईल. एवढे मोठे आंबे आले तर मोठे मोठे 5-6 वर्षाचे आंबे आहेत. ही काय करायचं आता सांग. 7-8 वर्षाचे हे झाड एवढं पाणी आहे माझ्यात. हे बघ हे बघ की पाणी हे बघ. कसं करावं काय करावं आता. ह्याच्यात मुरुम टाका आणू मुरुम टाका. आता काय करावं मग आता आकडच्या दिवसाला पैसा मुरुम कसा येईल कसं आणून टाकायचं. ही काय साधा इथून टाकायचा इथून मध्ये टाकायचा 2-3 ट्रॅक्टर. इलाजच नाही काय करायचं मग बघ हे कसं करावं आता हे खेळा. झाड तर लय 15 वर्षानं आपलं 5-6 वर्षानं जपलेली झाड आहे ती. त्याला लय जीव लावलेले झाड आहे तर काय करावं तेच कळलं नाही बाबा आता. अगं आई हे आपलं तर काहीच नाही. लोकांचं तर एवढं नुकसान झालंय. रानाची रानं खांगाळून गेले तर आपलं तर काहीच नाही झालं. झाले असेल बाबा काय सांगा यंदा पाऊस तसा पडलाय. कारण पाऊस एवढा झाला आता काय ही नाही. आता काय करतो ही चारी खंदू इथून आपण असं पाणी काढून देऊ खाली. बाबा खंदाय बाबा आता एवढी चारी रे किती चारी आहे की आधी. ही झाडं पुन्हा वरची झाडं पुन्हा ती खालची झाडं ती सगळं पाणी काढून द्यावं लागते तेव्हा झाडं राहतील. आता ही झाडं नासून जाते पाण्यामध्ये. आता महिना झालं पाणी ह्याच्यातलं हटलं नाही. बघ बाबा काय करायचं ते कर इलाजच नाही आता तशाशिवाय. मग काढून पाणी दिलं तरच आहे ना तर एवढे आंबे जाते बघ आता. हे काय वाळायला लागले फटी नासून चालले फटा वाळला काय राहिले त्याच्यात घालून नासून चालले फटी. काय एखादा भिरोड लागल्याने झाला या पाण्यानं आहे का ते बघ. फुटका पडत त्याला हलवू नको लय ते बघ. नाही जातोय की आंबा हे जातोय आंबा राहत नाही. पुढंच नासायला लागलं तर काय नासायला तर काय करावं आता. थोडं आहे काय पाणी तरी बकेटाने उपसून काढायला. हे आंबे तिकडं हे 2-4 आंबे आहेत. 4 आंबे तर जातील बघ. उगा उन्हाळ्यात म्हणलं होतं बाबा हे टाक म्हणलं 2 मुरमाचे लाकडं हे मुरमाच्या 2 ते ट्रॅक्टर 2 बी टाकले तरी जमत आहे की इथून ते काय ह्याच्या बुडाला 2 टाकले थोडे मोठे मोठे असतात का ते. काहीतरी करायला लागेल. पाणी काढून द्यावं लागतं नाही तर नासून जाते झाडं सगळं. काय खरं नाही. तर बाबा काय तरी इलाज नाही तर मग काय एवढ्या मोठ्या पाण्याचं झाडाचा काय उपयोग आहे एवढ्या मोठ्या. मोठे मोठे झाड आहेत आणि आता जाते नासून. आपलं झाडाचं साहजिक आहे का आपण ती सहन करू शकतो. पण आपल्या काय शेतकरी राजाचं एवढं नुकसान झालेलं आहे. रानाची रानं खांगाळून गेलेले त्यांनी तर कसं करावं. रडायलं नुसतं धरू रडायलं त्या झाडाला धरू रडायलं. झाडच राहिले नाही तर काय कुठलं करावं आता झाड इलाजच नाही. चल जाऊ दे मी टिकाव घेऊन येतो. ये बाबा काय तरी करायला नाही तर मग काय नाही राहत नाहीत बघ ही झाड. खंदून काढा लागला आता काय करावं. खंदून का नाही काय बी कर ही अशी चारी खंतो इथून काढून टाकतो. हो वरी तुझ्या पायात काटे फिटे घुसतेलं हो वरी. बघ बाबा काय करायचं ते कर रे बाबा. तुला 10 बाऱ्या म्हणताय मी. उन्हाळ्यातच म्हणलं बाबा ही काढून टाकाल इथं टाक बरा 2 ट्रॅक्टर टाक म्हणलं होतं इथं. खड्यात लावलाय आंबा इथं आहे खडा तिथं आहे. मला जसं कळतं तसं आता पोस्तर आपल्या इथं कधी पाणी जमलं नाही एवढं. हो एवढं उमाटाला रान असून सुद्धा. आणि ह्या वर्षी बघ ना एवढा पाऊस झाला तिथं डायरेक्ट ढवळ झाले. अरे पाणीच केलं बाबा यंदा रे. काय माणसाचे नुसते माणसं पश्चातापात आहेत आता. पाणी काय करावं ते काय नाही. आता कसं पाणी काढावं नुसते शेतकरी बी नुसते कपाळाला डोसक्याला हात लावून बसले. उपसून काढायला काय कमी आहे का पाणी. काय पाणी चारीत खांदावं लागेल आणि काय करावं लागेल तर. झाडं नासून जाते 2 दिवसात बघा. झाड ना अगं आहे आपले तर नुसते झाड पाण्यात गेले तर झाड तरी 4 दिवस राहतील. लोकांचे रान माती सहित खांगाळून गेले तर गेले बाबा गेले. तर कसे रडत असतील काय त्यांच्या जीवावर पैसे झाला असतात. नुसते पाण्यात नुसते पाय खोडायला असे करू पाय खोडायला काय सांगावं. ही दुःख आहे का फक्त शेतकरी समजू शकते काय दुःख आहे. एवढा हातात तोंडाला आलेला घास काढून घेतल्यासारखं झालं त्यांना. नुकसानी झालं लय नुकसानी झालं बाबा. लोक नुसतं बदगे घेऊन झोपायले घरात. रानाला सध्या येणार लोक नुसतं पाणी दिसायले सगळं. पाणी झालंय सगळं. काय करावं तेच कळलं. शेतकऱ्याला किती पंचायत आहे. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. म्हणून म्हणतो तोंडाला आलेला जेवढी होईल तेवढी शेतकऱ्याला तळमळीनं मदत करा.
कारण शेतकरी सध्या एवढा अडचणीमध्ये आहे, एवढा अडचणीमध्ये आहे की भयंकर अडचणीमध्ये. आत्महत्या करा दिन आता लोक. आणि हे दुःख फक्त शेतकरी समजू शकतो. तर तुम्हाला एवढीच विनंती आहे, जेवढी होईल तेवढी आम्हाला लग, पण शेतकऱ्याला जेवढी होईल तेवढी सरकारला बी विनंती आहे, सगळ्याला विनंती आहे की शेतकऱ्याला तुम्ही जपा आणि शेतकऱ्याला तुम्ही मदत करा. चला ती मी आणतो आणि खंदून काढू चालेल. अरे बाबा हे काय नाही आता पाण्याला जात आहे बघ ते सगळे दोन्ही बी आले.